सुनबाई कुठे उलटलीस? आतल्या खोलीतून आवाज आला. अजून तरी जिवंत आहे, किचनमधून सून म्हणाली. मग अजून मला चहा का नाही दिलास? कधीपासून देवपूजा करून बसली आहे. हो आई, चहा तयार आहे, घेऊन येते. सून चहासोबत गरमागरम समोसे पण घेऊन सासूच्या खोलीत गेली. मला मारून टाकशील असलं तेलकट खायला घालून, सासू रागाने म्हणाली. ठीक आहे आई, राहू दे, मी घेऊन जाते. असं म्हणत सुनेने समोश्याची प्लेट हातात घेतली आणि तिथून जाऊ लागली. राहू दे राहू दे, आता बनवलं आहेस तर खाते. असं म्हणत सासूने एक समोसा उचलला आणि एक घास घेतला. जरा ही चव नाही या समोशाला, तोंड वाकडं करत सासू म्हणाली. आई, मला किचनमध्ये काम आहे, मी निघते. असं म्हणून सून दरवाजाबाहेर जाऊन लपून बघू लागली. तिची सासू समोश्यावर तुटून पडली आणि तिने सगळे समोसे संपवले. सून गालातल्या गालात हसली आणि किचनमध्ये जाऊन तिच्या कामाला लागली. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सासूने पुन्हा आवाज दिला. आज काही खायला मिळणार आहे का नाही? सुनेने काहीच उत्तर दिले नाही. सासूने पुन्हा आवाज दिला. उपाशी मारणार आहेस का? सून जेवणाचं ताट वाढून घेऊन आली आणि सासूसमोर ठेवलं. ताटाकडे बघत रागातच सासू म्हणाली. हे काय आहे? असलं जेवण नको मला, घेऊन जा. असं म्हणत सासूने ताट सुनेकडे ढकललं. अहो आई, डॉक्टरांनी तुम्हाला साधंच जेवण खायला सांगितले, त्यामुळे तुम्हाला हेच खावं लागेल. हो, तू माझी आई बन आता, तोंड वाकडं करत सासू म्हणाली. सून पुन्हा हसली आणि निघून गेली. असं नेहमीच चालू होतं. आज त्यांच्या घरी पूजा ठेवली होती. पहाटे 4 वाजता उठून सुनेने आंघोळ केली. त्यानंतर बागेतून फुलं तोडून आणली, फुलांचे हार बनवले, दारासमोर सुंदर रांगोळी काढली, स्वयंपाकघरात जाऊन नैवेद्य बनवला, पूजेला येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवण बनवले. या सगळ्यात सकाळचे 10 वाजले. तोपर्यंत सासू पण उठली होती. सून भटजींसोबत पूजेची मांडणी करत होती. आज ऑफिसला सुट्टी घेतल्यामुळे तिचा नवरा महेश पण घरीच होता. पूजेसाठी बोलावलेले नातेवाईक, शेजारी पाजारी सगळेच आले होते. पूजेला सुरुवात झाली, परंतु सासूचं तोंड बंद नव्हतं. सुनबाई, हे कुठे ठेवलंय, ते कुठे आहे? सून गडबडीने यायची आणि सासूला जे हवे ते द्यायची आणि परत तिच्या कामाला लागायची. आता दुपारचे 3 वाजले होते. पूजा आटोपली होती आणि आरतीची तयारी सुरू होती. भटजींनी घरातील सर्वांना आरतीसाठी बोलावलं. आरती करताना पूजेचे ताट खूप गरम झाल्यामुळे सुनेच्या हातातून निसटलं. कदाचित जेवण बनवताना सुनेचा हात तेलकट झाल्यामुळे ताट हातातून सटकलं. सगळे लोक काय काय बोलू लागले. ही कसली सून, हिला तर धड एक काम जमत नाही. सुमनताई, अहो कसली सून करून आणली, जे आरतीचं ताट सुद्धा सांभाळू शकत नाही. तिचा नवरा महेश पण तिच्याकडे रागाने बघू लागला. तुला साधं एक काम सांभाळता नाही आलं. परंतु तिची सासू गप्प होती. ती सुनेला काहीच ओरडली नाही. शिकेल हळूहळू सगळं, असं म्हणून तिने सोडून दिलं. आता सगळेजण जेवायला बसले. सर्वांना जेवण वाढताना सुनेची खूप धावपळ होत होती. जेवण वाढल्यावर पुन्हा पाण्याचे ग्लास भरून द्यायची. परत कोणाला काय हवं ते बघायची. जवळजवळ 50-60 लोक होती. तरीही सून सगळं काम अगदी व्यवस्थित सांभाळत होती. सगळ्या गोष्टींकडे लक्ष होतं तिचं. आता तिची सासू आणि आजूबाजूच्या काही बायका जेवायला बसल्या. सुनेने वाढायला सुरुवात केली. सर्वांना जेवण वाढलं. सासूने जसा पहिला घास तोंडात घातला, म्हणाली, हे काय, भाजीत मीठ कमी आहे. एक काम धड जमत नाही. माहीत नाही माझ्यानंतर हे घर कसं सांभाळणार आहे. त्यावर आजूबाजूच्या बायका पण सूर ओढू लागल्या. त्यांना तर फक्त कारणच हवं होतं नावं ठेवण्यासाठी. मग काय, सगळेजण सुरू झाले. असलं जेवण आहे, असली सून आहे, हे ते असं तसं. सर्वांचं जेवण झाल्यानंतर सून नोकरांसोबत भांडी घासू लागली. रात्री जागरणाचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमासाठी प्रसिद्ध जागरणाचा ग्रुप बोलवला होता. सून पण एखादं गाणं गाण्यासाठी स्टेजवर गेली. तेव्हा सासू जोराने ओरडली. गाणं जमत नसेल तर गाऊ नकोस, माघारी ये. उगीच माझं नाक कापू नकोस. सून हसली आणि गाऊ लागली. सर्वांनी तिच्या गाण्याचं कौतुक केलं. परंतु सासू तोंड फुगवत म्हणाली, यापेक्षा सुंदर तर मी गात होते तरुणपणी. तुला तर काहीच जमत नाही. सून पुन्हा हसली आणि निघून गेली. आता रात्रीचं जेवण चालू होतं.
तिच्या नवऱ्याने ऑफिसच्या मित्रांना बोलावलं होतं. तिचा नवरा आणि त्याचे मित्र एका कोपऱ्यात बसून ड्रिंक करू लागले. तिचा नवरा ओरडायचा, आईस्क्यूब आण, काजू आण. तोवर तिकडे सासू ओरडायची, भाजी संपली आहे, भाजी वाढ, पुऱ्या वाढ. तोवर परत तिकडे नवरा ओरडायचा, कोल्ड्रिंक संपले, सोडा घेऊन ये, पापड आण. इकडे तिकडे करताना तिची खूप धावपळ चालू होती. इतक्यात चुकून तिचा धक्का लागला आणि तिच्या नवऱ्याची दारूची बाटली पडून फुटली. सगळी दारू खाली सांडली. नवऱ्याने रागाने आपल्या बायकोच्या 2 थोबाडीत मारल्या आणि म्हणाला, अडाणी कुठली, बघून चालता येत नाही का तुला? धडे काम नीट जमत नाही. सगळे लोक बघू लागले. त्याची बायको रडतच खोलीकडे धावली. पुन्हा त्याचे मित्र म्हणाले, काय यार, सगळा मूड खराब केला. इकडे बोलावलं नसतं तर आम्ही कुठेतरी दुसरीकडे पार्टी केली असती. कसली अडाणी गावंढळ बायको आहे तुझी. तिला घरी आलेल्या पाहुण्यांची इज्जत पण करता येत नाही. एक काम जमत नाही. तुझ्या बायकोने आमचा अपमान केलाय. आता आजूबाजूच्या बायकांना बोलायला आणखीन एक कारण मिळालं होतं. बघा काय केलं तुमच्या सुनेने. तुमची सून तर काहीच कामाची नाही. मी तर म्हणते तुमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून द्या, म्हणजे ह्या बाईपासून तुमची सुटका होईल. तेव्हा सासू उठली आणि आपल्या लेकाजवळ जाऊन त्याच्या 2 थोबाडीत लगावल्या आणि म्हणाली, नालायका, तू माझ्या सुनेवर हात उचललास, तुझी हिम्मत कशी झाली? तुझा हात मोडून काढीन. तिच्या लेकाचे मित्र काहीतरी म्हणणार. इतक्यात त्याची आई त्यांच्याकडे रागाने बघत म्हणाली, गप्प बसायचे एकदम. इथे दारू प्यायला आलात? इथे पूजा आहे हे माहीत असतानाही तुम्हाला दारू प्यायची आहे? कसले संस्कार केलेत तुमच्या आईबापांनी? आणि कोण माझ्या सुनेला अडाणी म्हणालं? जरा समोर ये, चपले न मारीन जर कोणी माझ्या सुनेबद्दल एकही शब्द काढला तर. अरे पाप्या, तू तिला यासाठी मारलंस की तुझी दारू सांडली? निर्लज्जा, ती मुलगी पहाटे 4 वाजल्यापासून उठून सगळं केलंय तिने. ना सकाळी नाश्ता केलाय तिने, ना जेवण केलंय. तरी पण हसत हसत सगळ्यांचे टोमणे ऐकून सगळं करत आहे. आणि तुझ्या मित्रांना ती गावंढळ वाटते. चपले न मारीन तुझ्या मित्रांना जर पुन्हा असं म्हणाले तर. त्याचे मित्र हळूच तिथून सटकले. आता सासू सुनेच्या खोलीत गेली आणि हाताला धरून सुनेला बाहेर घेऊन आली आणि सर्वांसमोर म्हणाली, कोण म्हणालं होतं माझ्या सुनेला घरातून हकलवून दुसरी सून आणा? जरा समोर ये. कोणी समोर आलं नाही. पुन्हा सासू म्हणाली, काय माहिती आहे तुम्हाला या मुलीबद्दल? ही माझी सून आहे, पण सुनेपेक्षा जास्त ती माझी मुलगी आहे आणि माझी आई पण आहे. आई यासाठी आहे की चुकीचं काम केल्यावर मला ओरडते आणि मुलगी यासाठी आहे की माझं मन ओळखते. दिवस रात्र माझी सेवा करते. माझे 1000 टोमणे ऐकूनही एक शब्द पण उलट बोलत नाही, ना समोर ना माघारी. आणि तुम्ही म्हणताय दुसरी सून आणा? माहितीये ना छकुलीची आजी तुमच्या सुनेचे कारनामे? सासू रागाने शेजारच्या बाईला म्हणाली, गेल्या आठवड्यातच तुम्हाला उपाशी ठेवून तुमची सून आणि मुलगा आठवडाभर बाहेर फिरायला गेले होते. त्यावेळी माझ्या याच सुनेने आठवडाभर तुम्हाला जेवण पाणी सगळं दिलं होतं आणि तुम्ही हिला अडाणी बोलताय? अडाणी तर तुम्ही सगळे आहात, ज्यांना कोळशात आणि हिऱ्यात फरक कळत नाही. जर पुन्हा माझ्या सुनेबद्दल कोणी एक अक्षरही बोललं तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, हे लक्षात ठेवा. ही माझी सून नाही, माझी मुलगी आहे. सून भरल्या डोळ्यांनी पुन्हा खोलीत निघून गेली. सासू एक ताट वाढून घेऊन सुनेच्या खोलीत गेली. आपल्या सासूला जेवणाचं ताट घेऊन येताना पाहून सून म्हणाली, आई तुम्ही हे काय करताय? मी आणलं असतं ना. सासू प्रेमाने टोमणा मारत म्हणाली, घाबरू नकोस, याच्यात विष नाही घातलंय मी. तुला मारून टाकणार नाही. तुला नवीन सासू हवी असेल, पण तूच मला सून म्हणून हवी आहेस. सुनेने रडतच आपल्या सासूला घट्ट मिठी मारली. आज पहिल्यांदा सासूच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती म्हणाली, चल पटकन जेवून घे. आणि सासूने आपल्या सुनेला घास भरवला. पुन्हा सुनेचे डोळे पुसत म्हणाली, तू माझी सून नाहीस, मुलगी आहेस. मित्रांनो, कशी वाटली कथा? छान होती ना? कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.